नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीस मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. मात्र या निर्णयाला विरोधाची झळक येताना दिसत आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीने याला तीव्र विरोध दर्शवत हा निर्णय केवळ नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोप केलाय. कोल्हापूरच्या पंचगंगा हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. या यशाबद्दल शिवसेनेच्या वतीनं युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटल प्रशासन व कर्मचाऱ्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं हॉस्पिटलसाठी DPDCच्या माध्यमातून 25 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ऋतुराज क्षीरसागर यांनी केली. इचलकरंजीतील सुतारमाळा परिसरात भंडारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या यश अजित यादव वय वर्ष 17 राहणार पलूस सांगली या 12वीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो श्रद्धा अकॅडमीत शिक्षण घेत होता. सदर घटना समजताच यशचे नातेवाईक इचलकरंजीत दाखल झाले असून त्यांनी याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. वडणगे तालुका करवीर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील प्रवेश उत्सव उपक्रम अंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी शिवाजी विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर या शाळेला भेट दिली. ढोल ताशा लेझिम आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागतानंतर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प गणवेश शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. वृक्षारोपण करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी करण्यात आली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देहू येथे संत तुकाराम महाराज तर आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घेतलं. संतांच्या दर्शनाने मी स्वतःला धन्य समजतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय व संस्थांचे पदाधिकारी यांचा सत्कार केला. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फुटावर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी धरणातून सध्या 2500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी भोगावती पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 17 बंधारे पाण्याखाली गेलेत. आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी दिनांक 21 जून रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल यासाठी प्रभावी आणि यशस्वी नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठकीत दिल्या. तसेच त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक व लोकप्रतिनिधींना योग दिन साजरा करण्याचे आवाहन दिले. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.